नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. मी अमोल काळे आणि तुम्ही माझ्यासोबत शिकत आहात इयत्ता 12वीचा सेकंड मॅथ्स 2 चा सेकंड चॅप्टर डिफरन्शिएशन. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये एक्सरसाइज 1.1 ला कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन कसा फाइंड करतो, त्याच्यासाठी काय फॉर्म्युला तो जो थेरम आहे तोही आपण बघितलेला आहे. ठीक आहे. आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे बघा, या लेक्चर मध्ये आपण जे नेक्स्ट टॉपिक आहे तिथे बघूयात आणि एक्सरसाइजला सुरुवात करूया. ठीक आहे. तर बघा, नेक्स्ट टॉपिक आहे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं की इनव्हर्स ऑफ ए इनव्हर्स ऑफ ए फंक्शन, जर y एफ ऑफ एक्स असं जर फंक्शन असेल, आपण काय बघितलेलं लास्ट लेक्चर मध्ये की y एफ ऑफ एक्स हे जर फंक्शन असेल, कसं फंक्शन असलं पाहिजे, 1 1 आणि ऑन टू. तर x इज इक्वल्स टू काय असतं, एफ इनव्हर्स ऑफ y. हे जर 1 1 आणि ऑन टू असेल, y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, तर x इज इक्वल्स टू एफ इनव्हर्स ऑफ y काय असतं, इनव्हर्स फंक्शन असतं. ओके. आणि मग हे डिफरन्शिएबल असेल तर मग त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा, त्यासाठी आपल्याकडे त्या थेरमनुसार फॉर्म्युला आला की dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन dx अपॉन dy. ठीक आहे. किंवा dx अपॉन dy लाच काय लिहू शकतो, 1 अपॉन dy बाय dx. ठीक आहे ना. मग बघा, आता इथे काय सांगितले, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मग याचाच वापर करायचा आपल्याला की dx अपॉन dy ला काय लिहू शकतो आपण, 1 अपॉन dy बाय dx. ठीक आहे ना. हा आपण थेरम बघितलेला आहे की dx अपॉन dy काय असतो, 1 अपॉन dy बाय dx. त्याचा वापर करून काय करायचं आपल्याला, जे स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे, बरोबर. मग बघा, त्याला रफ करूयात अगोदर की हा जो आता पहिल्यांदा, आता इथे आपण काय करूयात, तुम्हाला हे जे तुमचं टेक्स्ट बुक आहे त्यामध्ये सॉल्व्ह आहे की कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करून साइन इनव्हर्स ऑफ एक्स, कॉस इनव्हर्स ऑफ एक्स, तिथे तुम्ही बघू शकता. एक इथे मी जस्ट तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो, बाकीचे आपण डायरेक्टली फॉर्म्युले बघूया आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप कडे जाऊयात. ओके. मग बघा काय दिलेले, y इज इक्वल्स टू साइन इनव्हर्स ऑफ एक्स आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, साइन इनव्हर्स ऑफ एक्स, बरोबर. जे साइन इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. आता इथे दिलेलं आहे बघा, दिस कंडिशन काय आहे, -1 लेस ऑर इक्वल टू एक्स लेस ऑर इक्वल टू 1, बरोबर. एक्स ची कंडिशन, y ची बघा -π/2 लेस ऑर इक्वल टू y लेस ऑर इक्वल टू π/2, म्हणजे y कसा आहे, -π/2 मध्ये आहे. देन प्रूव्ह दॅट dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचे, बरोबर. बरं, मग आता कसं करणार, डायरेक्टली आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती का साइन इनव्हर्स एक्स चा, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिकचा नाही. मग बघा, पहिल्यांदा आपण काय करणार, हा जो साइन इनव्हर्स आहे जर हा इकडे गेला तर काय होईल, साइन होईल, बरोबर. किंवा आपण साइन फंक्शन अप्लाय केलं तर साइन वाय ची गोष्ट, साइन आणि साइन इनव्हर्स कॅन्सल होईल, म्हणजेच मला काय भेटेल, एक्स इज इक्वल्स टू साइन वाय. इथे का लक्षात बघा, हा साइन इनव्हर्स इकडे गेला, साइन वाय होईल. किंवा साइन फंक्शन अप्लाय केलं तर काय भेटेल मला, साइन वाय इज इक्वल्स टू साइन ऑफ साइन इनव्हर्स एक्स, बरोबर आहे ना. साइन इनव्हर्स आणि साइन कॅन्सल होईल आणि काय भेटेल, एक्स. कॅन्सल म्हणजे असा कॅन्सल नाही होत, ठीक आहे ना. मग बघा, आता तुमचा साइन ऑफ साइन इनव्हर्स एक्स झाला एक्स, म्हणजे एक्स काय भेटला मला, एक्स इज इक्वल्स टू साइन ऑफ वाय भेटते. आता डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे काय भेटेल मला, डीएक्स अपॉन विथ रिस्पेक्ट टू वाय, डीएक्स अपॉन डीवाय काय असेल, डी बाय डीवाय ऑफ साइन वाय. आणि साइन वाय चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती काय असतो, साइन वाय चा डेरिव्हेटिव्ह कॉस वाय. ठीक आहे. मग आता बघा, हा जो काही कॉस वाय डेरिव्हेटिव्ह आलेला आहे त्याला आपण काय लिहूया, प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर वाय. ठीक आहे ना. त्याचा प्लस ऑर मायनस का बरं घेतला, बरोबर आहे, एक तर स्क्वेअर रूट आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला वाय वरती डिपेंड करेल की कॉस्टची जी व्हॅल्यू येणारी आहे ती कशी असेल, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, क्वाड्रंट वरती डिपेंड करतं ना. मग बघा, याला काय लिहू शकतो, प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर वाय च्या जागी मी काय देतो, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर वाय, कॉस स्क्वेअर बघा, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स काय असतो, 1 असतं. मग कॉस स्क्वेअर एक्स च्या जागी काय देतो, 1 मायनस साइन स्क्वेअर, इथे एक्स च्या जागी फक्त काय आहे, वाय, म्हणजे मी काय लिहू शकतो याला, 1 मायनस साइन स्क्वेअर वाय, बरोबर, which is equals to under root of 1 minus sin square y. तर sin square y, sin y च्या जागी बघा मी काय ठेवू शकतो इथे, x, बरोबर आहे. वरती बघा गिवन काय आहे, x is equals to sin y, जे आपण साइन इनव्हर्स दिलेलं होतं ना त्याच्यावरून आलेलं आपलं, म्हणजे साइन स्क्वेअर y च्या जागी मी काय ठेवू शकतो, साइनच्या साइन y च्या जागी x आणि तो स्क्वेअर होईल म्हणजे x स्क्वेअर. ठीक आहे, हा पॉझिटिव्ह. मग आता बघा, हा झाला तुमचा dx अपॉन dy.
आता हा पॉझिटिव्ह आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कशामुळे घेतलं होतं, हा प्लस और मायनस वाय चेक करण्यासाठी. बट वाय बघा काय दिलेलं आहे तुमचा, बट वाय ची कंडिशन चेक करा. ठीक आहे बघा वाय आपण गिवन काय -π/2 लेस दॅन और इक्वल टू पाय, वाय लेस दॅन और इक्वल टू π/2. बट वाय लाईज इन मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल, -π/2 लेस और इक्वल टू वाय लेस और इक्वल टू π/2. -π/2 टू π/2 म्हणजे कोणता क्वाड्रंट असेल, एक तर -π/2 म्हणजे फोर्थ क्वाड्रंट, म्हणजे फोर्थ क्वाड्रंट पासून π/2 म्हणजे काय फर्स्ट क्वाड्रंट, म्हणजेच काय फर्स्ट आणि सेकंड फोर्थ क्वाड्रंट. π/2 लाईज इन फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे ना, म्हणजे दोघांपैकी एका क्वाड्रंट मध्ये लाय करेल. बरोबर आहे. ठीक आहे, इथे असं आहे. ठीक आहे, जस्ट ओके बघा, बट वाय लाईज इन फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे ना, म्हणजे वाय काय करेल तुमचा फर्स्ट किंवा फोर्थ क्वाड्रंट मध्ये लाय करेल. म्हणजे फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये बघा हे असं असतं ना, ASTC ऑल, इथे काय सर्व पॉझिटिव्ह. बरोबर, इथे काय साइन पॉझिटिव्ह, इथे टॅन कॉट, आणि इथे काय असतं तुमचं कॉस पॉझिटिव्ह असतं. बरोबर, म्हणजेच काय असेल इथे आणि इथे दोघा ठिकाणी कॉस कसा असणार आहे, पॉझिटिव्ह. देअरफॉर कॉस इज पॉझिटिव्ह, कोसाइन इज पॉझिटिव्ह इन पॉझिटिव्ह. ओके, ते काय वाय कसा असणार आहे, फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे, म्हणून कोसाइन कसा असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजेच dx अपॉन dy मला काय भेटेल, अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, dx अपॉन dy काय भेटला, अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग बघा, बट वी हॅव, ठीक आहे, वी हॅव dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन dx अपॉन dy. ठीक आहे, आताच आपण थेरम बघितलेला, विच इज इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. dy बाय dx आपल्याला फाइंड करायचा होता. बघा काय दिलं होतं, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. फक्त कंडिशन काय आहे, मॉड एक्स लेस दॅन 1 असला पाहिजे. ठीक आहे, मॉड एक्स काय आहे, लेस दॅन 1. जस्ट मोमेंट. ओके, तर काय असला पाहिजे कंडिशन तुमची, मॉड ऑफ एक्स इज लेस दॅन 1. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा बाकीचे जे दिलेले आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, ते तुम्ही प्रूव्ह बघू शकता. बघा इथे टेक्स्ट बुक मध्ये दिलेले. साइन इनवर्स ऑफ, ठीक आहे, इथे काय आहे, y इक्वल्स टू साइन इनवर्स एक्स हा आपण बघितला. त्यानंतर कॉस इनवर्स एक्स होमवर्क साठी दिलेले आहे. ठीक आहे, बाकी इथे सॉल्व्ह केलेले बघा, कॉट इनवर्स एक्स काय नाही, जस्ट सेम करायचे आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह वापरायचे. कॉटचा डेरिव्हेटिव्ह असतो कोसेक स्क्वेअर आहे मायनस कोसेक स्क्वेअर आहे. ओके, त्याच्यानुसार ते डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. सिंपल आहे बघा, ते दिलेले बुक्स मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, म्हणजे तेच दिलेले डायरेक्टली तुमचा जो टेबल आहे ते बघूयात आपण. ठीक आहे, बघा नेक्स्ट तुम्हाला डायरेक्टली इथे जस्ट मोमेंट. ओके, बघा टेबल दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, आपण एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह नाही करणार. ओके, तर डायरेक्टली बघा, जस्ट मोमेंट. ओके, ठीक आहे, आता इथे तुम्हाला हे जे काही डेरिव्हेटिव्ह आहेत सर्व डायरेक्टली टेबल मध्ये दिलेले. ओके, मग काय काय दिलेले बघा, y इज इक्वल्स टू साइन इनवर्स एक्स आपण आताच बघितलं काय असतं, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता याच्यातले तुम्हाला हे जे फॉर्म्युले आहेत हे लक्षात ठेवायचे. ओके, त्याच्यासाठी अगोदर जे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये सॉल्व्ह आहेत ही कशा प्रकारे बनलेले, आता आपण साइन इनवर्स एक्स चेक केलं, तसंच बाकीचे एक्झाम्पल्स तिथं दिलेले. कॉस इनवर्स एक्स दिलेला आहे, टॅन इनवर्स एक्स दिलेला आहे, कॉट इनवर्स एक्स दिलेला आहे, सेक इनवर्स, कोसेक इनवर्स. ओके, सर्व तिथे सॉल्व्ह आहेत, ते तुम्हाला बघायचे आणि फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. आता मेन हे जे फॉर्म्युले आहेत हे 3 फॉर्म्युले कॉस इनवर्स, टॅन इनवर्स हेच महत्वाचे आहेत. ठीक आहे, हेही तुम्हाला लक्षात ठेवायचे, पण हे 3 इम्पॉर्टंट आहेत. बघा पहिले साइन इनवर्स एक्स म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह साइन इनवर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग कॉस इनवर्स एक्स चा काय, फक्त मायनस लावायचं, मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सिंपल आहे लक्षात ठेवायला. बघा टॅन इनवर्स एक्स आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, बघा तुम्हाला फक्त 2 लक्षात ठेवायचे, साइन इनवर्स एक्स लक्षात ठेवा, काय आहे साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग कॉस इनवर्स फक्त मायनस लावायचे. त्यानंतर टॅन इनवर्सचा लक्षात ठेवायचं की 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि कॉट इनवर्सचा बघा काय असणार, फक्त मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे,
त्याच्यानंतर सेक इनव्हर्स एक्स दिलेला आहे. आता इथे दोन कंडिशन्स आहेत, ठीक आहे, ह्या एवढं यूज होत नाही, मोस्टली हे तुम्हाला महत्वाचे आहेत, सेक साइन इनव्हर्स एक्स, कॉस इनव्हर्स एक्स आणि टॅन इनव्हर्स एक्स. ओके, मग बघा सेक इनव्हर्स एक्स पण दिलेला आहे 1/x इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1, फक्त एक्स ग्रेटर दॅन 1 साठी, आणि मायनस आहे एक्स लेस दॅन मायनस 1 साठी. ठीक आहे, मग नेक्स्ट कंडिशन आहे कोसेक इनव्हर्स एक्स -1/x इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1, एक्स ग्रेटर दॅन 1 साठी. आणि हा इथे कसं उलट आहे, सेक इनव्हर्स साठी एक्स ग्रेटर दॅन 1 साठी पॉझिटिव्ह आहे, तर इथे निगेटिव्ह आहे, आणि लेस दॅन मायनस 1 साठी इथे पॉझिटिव्ह आहे 1/अंडर रूट ऑफ एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे, तर हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे, जेणे म्हणजे आपल्याला जे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत त्याच्यात तुम्हाला इथे जस्ट मोमेंट हे स्किप झालेले. ठीक आहे, एक मिनिट. ओके, बघा, तर काय करायचं तुम्हाला, हे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा आता यानंतर सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. याला थोडस मोठं करून घेऊया, दिसेल सर्वांना. ठीक आहे, बघा आता. ओके, विजिबल आहे. तर काय आहे, सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर द इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे, बघा, हे काही महत्वाचे फॉर्म्युले आहेत. जसं आता साइन इनव्हर्स ऑफ साइन थिटा, आताच काय सांगितलं, साइन इनव्हर्स आणि साइन काय होतं, कॅन्सल होतं, म्हणजे मला काय भेटतं, फक्त थिटा. म्हणजेच काय बघा, साइन असा असेल, साइन इनव्हर्स ऑफ साइन, तर काय होणार आहे, थिटा भेटणार आहे. किंवा उलट असेल, साइन ऑफ साइन इनव्हर्स असेल तर ही काय राहणार आहे. ओके, बघा, साइन ऑफ साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल्स टू एक्स. ओके, नेक्स्ट आहे बघा कॉस. सेम, जसं आता सर्व ट्रिग्नोमेट्रिक साठी ते सेम राहणार आहे, बरोबर. कॉस इनव्हर्स ऑफ कॉस असेल किंवा कॉस ऑफ कॉस इनव्हर्स असेल तर कॅन्सल होईल, पण टॅन इनव्हर्स ऑफ टॅन असेल किंवा टॅन ऑफ टॅन इनव्हर्स एक्स. ओके, हे सर्व फॉर्म्युले सेम असणार आहेत, 6 पहिले, बरोबर. प्रत्येक तुमच्या ट्रिग्नोमेट्रिक साठी 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज आहेत, बरोबर. मग प्रत्येक फंक्शन साठी कॉस इनव्हर्स साठी सेम आहे. तसंच फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की जर साइन इनव्हर्स आणि साइन किंवा कॉस इनव्हर्स आणि कॉस एका सोबत आले तर ते कॅन्सल होतात, हे अशा फॉर्म मध्ये. ओके, मग त्यानंतर बघा सेवन्थ, बघा आता इथे साइन इनव्हर्स ऑफ कॉस थिटा दिलेली मला, त्यांनी काय केलेले बघा, तर साइन इनव्हर्स ऑफ कॉस थिटाला मी काय लिहू शकतो, साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. तर हे आपल्याला माहिती की साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा काय असतो, कॉस थिटा. मग परत हा साइन इनव्हर्स आणि साइन काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजे काय भेटेल मला, पाय बाय 2 मायनस थिटा, बरोबर. बरं, ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कॉस इनव्हर्स ऑफ साइन थिटा, मग त्याला काय लिहिणार, कॉस इनव्हर्स ऑफ कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा, आणि कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा काय असतो, साइन थिटा, म्हणून तिथे काय लिहिले आपण, कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा साइन थिटाचे जाईल. ठीक आहे, हा कॉस आणि कॉस इनव्हर्स परत पहिल्या 6 रूल नुसार कॅन्सल होईल, मग पाय बाय 2 मायनस थिटा येईल. असं काय होतं प्रत्येकासाठी, बरोबर. बघा, टॅन इनव्हर्स ऑफ कॉट थिटा असेल तर कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करा, कॉट इनव्हर्स ऑफ टॅन थिटा असेल तर टॅनला कॉट मध्ये लिहा. कसं लिहिणार, कॉट ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा, साइनला साइन ऑफ साइन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा, कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा. ठीक आहे, हे त्याच्यानुसार आपण सगळे सर्व ऍज इट इज येणार आहे. सेक ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे कोसेक थिटा असणार आहे, आणि कोसेक पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे सेक थिटा. म्हणजे हे परत 6 फॉर्म्युले तुम्हाला इथे ऍड होतील, बरोबर. हे झाले 12. त्यानंतर साइन इनव्हर्स ऑफ एक्स, बघा काय आहे, कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x. ओके, कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स काय असेल, साइन इनव्हर्स ऑफ 1/x. लक्षात घ्यायचे बघा की साइन एक्स काय असतं, 1 कोसेक एक्स असतं, म्हणजे साइन इनव्हर्स एक्स काय आहे, कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x. ठीक आहे, कॉस इनव्हर्स ऑफ एक्स काय असणार, सेक इनव्हर्स ऑफ 1/x. ठीक आहे, कंपॅरेटिव्हली लक्षात येत असेल की कॉसला 1/sec लिहू शकतो, म्हणजे कॉस इनव्हर्सला सेक इनव्हर्स ऑफ 1/x. ठीक आहे, त्यानुसार लक्षात ठेवायचे. असं प्रत्येकासाठी, सेक साठी झालं कॉस, कॉस साठी सेक, टॅन इनव्हर्स साठी काय असेल, कॉट इनव्हर्स ऑफ 1/x, आणि कॉट इनव्हर्सला काय असणार आहे, टॅन इनव्हर्स ऑफ 1/x. ओके, मग नेक्स्ट आहे बघा साइन इनव्हर्स ऑफ एक्स. आता हे तर ठीक आहे, लक्षात राहण्यासारखे काही अवघड नाही. त्याच्यानंतर साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. ठीक आहे, ही आयडेंटिटी आहे, लक्षात ठेवायचे की साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स म्हणजे असतो तुमचा पाय बाय 2. त्यानंतर कॉट इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स इज इक्वल टू ऑल्सो पाय बाय 2. ओके, आणि साइन सेक इनव्हर्स एक्स प्लस कॉस कोसेक इनव्हर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. ओके, बघा साइन कॉस, साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स पाय बाय 2,
tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x पाय बाय 2 आणि sec इनवर्स x प्लस cosec इनवर्स x इज इक्वल्स टू पाय बाय 2. ओके. आणि नेक्स्ट बघा tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा तुमचा tan इनवर्स x मायनस tan इनवर्स ऑफ y. तर सेम जसं इथे केलं होतं, प्लस तर वरती प्लस राहील, सॉरी मायनस होईल. tan इनवर्स ऑफ x मायनस y अपॉन 1 प्लस xy. ठीक आहे. बघा tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y काय tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. बरोबर. प्लस असल्यानंतर डिवायडेशन मध्ये मायनस आणि इथे मायनस आहे तिथे प्लस असेल, वरती मायनस. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचे फॉर्म्युले, याचा आपण एक्झाम्पल सॉल्व करताना वापर करणार. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा सम इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन्स. ठीक आहे. हा काही सबस्टिट्यूशन्स आहेत ज्याचा आपण वापर करणार आहोत एक्झरसाइज, म्हणजे जे काही क्वेश्चन्स असतील एक्झरसाइज मधील ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा. ठीक आहे. सबस्टिट्यूशन्स, मग आता कसे सबस्टिट्यूशन्स दिलेले बघा. काही नाही, याचा काय करायचं आपल्याला वापर करायचा आहे कशामध्ये, ज्या वेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व करू. बरोबर आहे. बघा काय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे जर असं आलं मला फंक्शन की अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, तर मग मला सबस्टिट्यूशन करावं लागेल, डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येणार नाही. तर अशा वेळी एक्सच्या जागी बघा मला काय सांगितलंय की साइन थिटा सबस्टिट्यूट करा किंवा काय आहे कॉस थिटा. ठीक आहे ना. म्हणजे जर अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर सबस्टिट्यूशन करत असताना मी काय करणार, एक्स इज इक्वल्स टू साइन थिटा किंवा एक्स इज इक्वल्स टू कॉस थिटा. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल्स ज्यावेळेस आपण सॉल्व करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की असं जर एक्झाम्पल मध्ये आल्यानंतर काय करायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके. जर अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर इथं साइन थिटा सबस्टिट्यूट करू शकतो किंवा कॉस थिटा. ठीक आहे. त्यानंतर टॅन थिटाही सबस्टिट्यूट करू शकतो किंवा कॉट थिटाही करू शकतो. बरोबर आहे. ठीक आहे. बघा ते कशामुळे करू शकतो ते पण लक्षात घ्या. बघा नुसतं सबस्टिट्यूट नका करू. साइन थिटा जर मी इथे ठेवला बघा काय अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय असतो कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे मला इथे काय भेटणार आहे कॉस थिटा. येते का लक्षात. हा अंडर रूट रिमूव्ह होईल. ठीक आहे. तसंच इथे पण टॅन थिटा ठेवला तर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा होईल आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे ना. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो सेक स्क्वेअर थिटा असतो. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो सेक स्क्वेअर थिटा असतो. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. तर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटाला सेक स्क्वेअर सॉरी ठीक आहे. ठीक आहे. त्याचं सबस्टिट्यूशन आपल्याला करता येईल त्याच फॉर्मॅट मध्ये, थोडंसं वेगळं द्यावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. एक्स स्क्वेअर प्लस 1 असेल तर सेक थिटा किंवा कोसेक थिटा सबस्टिट्यूट करू शकतो. ठीक आहे ना. एक्सच्या जागी सेक थिटा किंवा कोसेक थिटा आपल्याला सबस्टिट्यूट करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जर असं असेल अंडर रूट ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स किंवा अंडर रूट मध्ये ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स. ओके. अशा फॉर्मॅट मध्ये जर असेल तर बघा काय ठेवायचं, एक्स इज इक्वल्स टू ए कॉस 2 थिटा किंवा एक्स इज इक्वल्स टू ए कॉस ऑफ थिटा. ठीक आहे. कॉस 2 थिटा ठेवा किंवा कॉस ऑफ थिटा ठेवा. आपल्याला तिथे 1 मायनस कॉस थिटा 1 मायनस कॉस 2 थिटा किंवा 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला वापरायचा. लक्षात येते का. बघा कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचा. ठीक आहे. असा फॉर्म्युला असतो बघा 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा किंवा 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ठीक आहे ना. कॉस 2 थिटाचा तिथे फॉर्म्युला वापरायचा असा आलेला असेल तर. ठीक आहे. इथे झाला याचा इथे. ओके. इथे पण 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा किंवा कॉट स्क्वेअर थिटा जे ऍज इट इज येणार आहे त्याच्यानुसार आपल्याला बघायचे. त्याला ह्याला याच्यामध्ये पण कन्वर्ट करता येतं. नेक्स्ट बघा इथे काय एक्स स्क्वेअर प्लस 1 हा पण सेक्स स्क्वेअर थिटा प्लस 1. ठीक आहे ना. नेक्स्ट आहे बघा तुमचा ओके. आता असं जर असेल 1 आहे तर हा आणि हा फॉर्म्युला. ठीक आहे ना. हा बघा आणि हा सेम आहे, फक्त ए च्या जागी काय 1 आहे. ओके. इथे ए होता ना इथे ए. ठीक आहे. तर इथे ए च्या जागी आहे का काही फक्त 1 दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू कॉस 2 थिटा ठेवा किंवा एक्स इज इक्वल्स टू कॉस ऑफ थिटा. ठीक आहे. तिथे आपल्याला कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. अंडर रूट मध्ये बघा 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स. इथे ए होता, इथे काय ए च्या जागी पर्टिक्युलर केस आहे 1 असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता इथे अंडर रूट मध्ये ए प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए मायनस एक्स स्क्वेअर.
काय असेल अंडर रूट मध्ये ए प्लस एक्स स्क्वेअर आपण ए मायनस एक्स स्क्वेअर. बघा एक्स इज इक्वल टू काय ठेवायचे, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सबस्टिट्यूट करायचे आता ए कॉस टू थिटा किंवा ए कॉस थिटा. म्हणजे बघा काय करतोय इथे जे एक्सच्या जागी जे सबस्टिट्यूशन केलंय ना आपण तेच इथे करायचे. फक्त इथे काय करायचं, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू कॉस ऑफ टू थिटा किंवा कॉस ऑफ कॉस ऑफ थिटा. ठीक आहे, ए इंटू कॉस ऑफ थिटा. ठीक आहे, म्हणजेच इथे तुम्हाला काय करायचं, जर मी एक्स स्क्वेअरच्या जागी बघा, जर आपण एक्स स्क्वेअरच्या जागी सबस्टिट्यूशन केलं बरोबर, एक्स स्क्वेअरच्या जागी काय सबस्टिट्यूट केला, ए कॉस टू थिटा. म्हणजे काय होईल, मला वन प्लस कॉस टू थिटा भेटेल. म्हणजे मी वन प्लस कॉस टू थिटाचा फॉर्म्युला जो टू कॉस स्क्वेअर थिटा असतो तो वापरता येईल मला. ठीक आहे, नेक्स्ट बघा टू एक्स अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. हे लक्षात ठेवायचे आपल्याला, एक एक ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा लक्षात येईल. ओके, तर बघा टू एक्स अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर असं जर एक्सप्रेशन असेल तर सबस्टिट्यूशन काय करायचे, एक्स इज इक्वल टू टॅन थिटा सबस्टिट्यूशन करायचं आहे. म्हणजे टू टॅन थिटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा होईल बरोबर. ते बघा त्याच्यानुसार अकॉर्डिंगली आपल्याला सबस्टिट्यूशन करायचे आहे. मग असं असेल तर काय सबस्टिट्यूट करणार बघा, वन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. ठीक आहे, मग हे सर्व आता इथे बघा हा जो फॉर्म्युला दिलेला आहे आता नेक्स्ट हा फॉर्म्युला काय, 3x मायनस 4x क्यूब और 1 मायनस 2x स्क्वेअर असेल तर x इज इक्वल टू काय ठेवायचे, साइन थिटा सबस्टिट्यूट करायचं. ओके, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इथे पण आपल्याला ते फॉर्म्युलेच वापरायचे आहेत. ठीक आहे, कोणता इथे कॉस टू थिटाचा फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि हा काय असेल 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा म्हणजेच काय होईल, हा साइन 3 थिटा असं जर असेल हा जो एक्सप्रेशन आहे तर हे काय होणार आहे इथे 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा म्हणजे साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे बरोबर आहे. लक्षात घ्या साइन 3 थिटाचा फॉर्म्युला असतो 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. म्हणून आपण ते असं जर एक्सप्रेशन असेल तर सबस्टिट्यूशन काय करणार आहे, एक्स इज इक्वल टू साइन थिटा. ठीक आहे, आणि इथे तर डायरेक्टली एक्स इज इक्वल टू साइन थिटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला. मग नंतर बघा इथे एक्स कॉस थिटा बरोबर, 4x क्यूब मायनस 3x सेम इथे पण कॉस ऑफ 3 थिटाचा फॉर्म्युला 4 कॉस 3 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. त्याच्यानंतर इथे 2x स्क्वेअर मायनस 1 म्हणजे हा कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला इथे होईल की 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे काय असतं, कॉस ऑफ 2 थिटा असतं. ठीक आहे, ते कॉस ऑफ 2 थिटाचा इथे आपल्याला वापर करायचा, एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट आहे बघा 3x मायनस एक्स क्यूब अपॉन 1 मायनस 3x स्क्वेअर हा म्हणजे x इज इक्वल टू असा असेल तर काय करणार आहोत आपण, टॅन थिटा सबस्टिट्यूट करणार आहोत 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. ओके, मग अशा प्रकारे आपल्याला सबस्टिट्यूशन करायचे आहेत. किंवा बघा 2 प्लस एफ ऑफ एक्स अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर असेल तर टॅन थिटा सबस्टिट्यूट करायचा काय नाही, हा जो फॉर्म्युला होता कोणता, हा 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर फक्त इथे एक्स जागी काय आहे एफ ऑफ एक्स दिलाय आणि एक्स जागी टॅन थिटा सबस्टिट्यूट करायचं. ओके, मग तेच फॉर्मॅट आहे 2x अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाचा म्हणजे सेम येईल. तिथे आपल्याला काय करावं लागेल, एक्स इज इक्वल टू टॅन थिटा सबस्टिट्यूट करावं लागेल. ठीक आहे, हे सबस्टिट्यूशन एकाच वेळी तुमच्या लक्षात नाही येणार. ठीक आहे, ज्यावेळेस आपण एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू हळूहळू पुढे जाऊ त्यावेळेस लक्षात येईल. ठीक आहे, लगेचच याचा आपल्याला काही गरज नाही. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळेस कसं एक एक ज्यावेळेस कंडिशन येईल तेव्हा आपण वारंवार ते आपण बघू तेव्हाच लक्षात येईल. ठीक आहे, आता इथे एकदा बघितलं ठीक आहे की लगेच लक्षात नाही. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तर हळूहळू लक्षात येईल. ओके, मग बघा आता आपण एक्झरसाइज कडे जातोय आता डायरेक्टली. ठीक आहे, तर मग आता हे सबस्टिट्यूशन वगैरे लक्षात घ्या कशा प्रकारे आहेत. ठीक आहे, आणि आता आपल्याला एक्झरसाइज मध्ये काय काय बघायचं. ठीक आहे, तर सर्वात अगोदर बघा आपण काय काय शिकले, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे, आता एक्झरसाइज मध्ये अगोदर काय मागच्या लेक्चर मध्ये काय बघितलं आपण, जॉमेट्रिकल मिनिंग बघितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन तर आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy हा फॉर्म्युला वापरून काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे पहिले काही क्वेश्चन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले वापरून काही क्वेश्चन्स आहेत आणि त्यानंतर आहे तुमच्याकडे काही हे सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन शेवटी किंवा हे जे काही फॉर्म्युले आहेत ते इथे काही वापरायचे आहेत. ठीक आहे, तर सर्वात अगोदर बघा आपल्याला इथे क्वेश्चन जो दिलेला आहे. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, जस्ट मोमेंट. ओके, ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल तर क्वेश्चन बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर
ओके, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. ठीक आहे, एक्झरसाइज नवीन नवीन एक्झरसाइज आहे 1.2 लक्षात ठेवा. ओके, तर एक्झरसाइज काय आहे आपली 1.2 एक्झरसाइज सुरुवात केलेली बरोबर. मग बघा पहिला क्वेश्चन आहे. आता जो पहिला टॉपिक बघितला आपण की इनवर्स. ओके, की y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हे 1 1 फंक्शन असेल किंवा ऑन टू फंक्शन असेल, तर x इज इक्वल्स टू एफ इनवर्स ऑफ y हे काय आहे तुमचं इनवर्स फंक्शन आहे. ते डिफरन्शिएबल असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करू शकतो. ओके, मग तो कसा फाइंड करणार, dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन dx अपॉन dy किंवा dx अपॉन dy इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. ओके, मग बघा आता क्वेश्चन काय सांगते बघा आता इथे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. ओके, काय करायचं आपल्याला, y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. कसा फाइंड करायचा, इनवर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा वापर करून. म्हणजेच काय, हा फॉर्म्युला वापरायचा dx अपॉन dy इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx किंवा dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन dx अपॉन dy. ठीक आहे, मग याचा आपल्याला वापर करायचा म्हणजे इनव्हर्स फंक्शन जे आहे त्याचा जो काही डेरिव्हेटिव्ह येणार आहे त्याचा वापर करून आपल्याला y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, डायरेक्टली फाइंड करायचा नाही. ठीक आहे, मग बघा फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, काय आहे, y इज इक्वल्स टू रूट एक्स दिलेला फंक्शन आहे. आता मला सांगा काय करायचंय, मला y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स दिलाय बरोबर. हा काय आहे तुमचा y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. इथे एफ ऑफ एक्स काय आहे, रूट एक्स. मग आता मला काय करावं लागेल, याला x इज इक्वल्स टू एफ इनवर्स ऑफ y च्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, x इज इक्वल्स टू एफ इनवर्स फंक्शन लिहावं लागेल बरोबर आहे. मग मी याचं कसं फाइंड करणार, होय ना. मग त्याला काय करावं लागेल बघा, वी हॅव टू राईट convert, we have to write x is equals to f inverse of y. ओके, लक्षात येते का बघा, वी हॅव टू राईट x इज इक्वल्स टू एफ इनवर्स ऑफ y. म्हणजे मला काय करायचंय, जो हा जो काही y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स फंक्शन दिला आहे त्याला x इक्वल्स टू एफ इनवर्स ऑफ y मध्ये, किंवा बघा त्याला आपण काय लिहू शकतो की वी हॅव टू कन्वर्ट y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इनटू x इज इक्वल्स टू एफ इनवर्स ऑफ y. ओके, बघा वी हॅव टू कन्वर्ट, मला काय करायचे, कन्वर्ट करायचे y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स ला कशामध्ये, y is equals to f of x. We have to convert y is equals to f of x into x is equals to f inverse of y. That is म्हणजेच काय, x in terms of y. ठीक आहे, x in terms of y. लक्षात येते का बघा, म्हणजे x ला काय करायचं in terms of y. आता हा जो फंक्शन आहे बघा y is equals to root x किंवा y is equals to f of x. म्हणजेच y कशाच्या टर्म्स मध्ये आहे, y is in terms of x. मग मला काय करायचं, x is equals to f inverse of y म्हणजे काय, x in terms of y लिहायचं, x in terms of y लिहायचं. मग बघा कसं लिहिणार, y स्क्वेअर, मी याला स्क्वेअर जर केला तर काय भेटेल मला, असं भेटेल बरोबर आहे. म्हणजेच काय आला मला, x is equals to y स्क्वेअर भेटला. ओके, मग आता याचा मी डिफरन्शिएशन घेतो. आता इथे मला लिहायची गरज नाही की डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू y. डायरेक्टली आपण देअरफॉर dx upon dy is equals to d upon dy of y square. Okay, which is equals to 2y. Okay, बघा डायरेक्टली which is equals to, आता y म्हणजे काय आहे बघा, y दिलेला आपल्याला गिवन आहे, रूट एक्स आहे. म्हणजेच काय येणार आहे मला 2 रूट एक्स. मग dx अपॉन dy काय भेटला 2 रूट एक्स. आता मला काय फाइंड करायचं आहे, dy बाय dx फाइंड करायचं आहे. बट वी हॅव डायरेक्टली लिहा, वी हॅव. ठीक आहे, dy बाय dx इज इक्वल्स टू, हा कशावरून, डायरेक्टली फॉर्म्युला आपल्याकडे 1 अपॉन dx अपॉन dy. ओके, विच इज इक्वल्स टू 1 अपॉन dx अपॉन dy आलेला आहे 2 रूट x. ठीक आहे, म्हणजेच मला dy बाय dx काय भेटला 2 रूट x. बघा dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 रूट x. ठीक आहे, इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 रूट एक्स. ठीक आहे ना, हा झाला तुमचा फायनल आन्सर. ठीक आहे, बघा काय करायचं होतं आपल्याला, की इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा वापर करायचा आहे. ठीक आहे ना, म्हणजे जे काही फंक्शन दिलं आहे बघा, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा, y इज इक्वल्स टू f ऑफ x फंक्शन तुम्हाला दिलं आहे 1, आणि तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. परंतु कशाचा यूज करायचा, तिथे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन x इज इक्वल्स टू f इनवर्स ऑफ y. म्हणजे सर्वात अगोदर आपण काय करणार, y इज इक्वल्स टू रूट एक्स जो फंक्शन होता
त्याला काय करणार आहे आपण, ठीक आहे ना, त्याला एक्स इज इक्वल टू च्या फॉर्म मध्ये लिहायचं, म्हणजे एक्स वाय जो इज इक्वल टू फॉर्म मध्ये आहे फंक्शन, त्याला आपण काय करणार आहे, एक्स इज इक्वल टू च्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर सेकंड. ठीक आहे, क्वेश्चन नंबर सेकंड बघा इथे, y इज इक्वल टू 2 मायनस रूट एक्स. ठीक आहे, म्हणजे काय आहे गिवन बघा, y इज इक्वल टू, जस्ट ओके, बघा y इज इक्वल टू काय दिलेलं फंक्शन आहे, √2 मायनस रूट एक्स. ठीक आहे ना, y इज इक्वल टू काय दिलेलं आहे, √2 मायनस रूट एक्स. ओके, √2 मायनस रूट एक्स हे फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, आता मला काय करायचं, याला कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे ना, ओके, आता मला काय करायचं बघा, तिथे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स चा इनवर्स फाइंड करायचा. ठीक आहे ना, हा जो काही y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, वी हॅव टू फाइंड, किंवा वी हॅव टू फाइंड इनवर्स ऑफ, आपल्याला काय करायचं, इनवर्स फाइंड करायचं. कशाचा, इनवर्स ऑफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ठीक आहे ना, वी हॅव टू फाइंड इनवर्स ऑफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. बघा काय करायचं, मला y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स चा इनवर्स फाइंड करायचा आहे. बरोबर, कशासाठी इनवर्स फाइंड करायचं आहे, कारण मला इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन, लक्षात येते का, मला इनवर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा वापर करून मला y इक्वल टू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. म्हणून मला पहिल्यांदा काय करावं लागेल, इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, सॉरी, मला पहिल्यांदा इनवर्स फंक्शन फाइंड करावं लागेल. बरोबर आहे, मग इनवर्स फंक्शन वी हॅव टू फाइंड इनवर्स ऑफ y इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, याच मीनिंग तोच होतो. बरोबर, तर मला काय करायचंय की इनवर्स म्हणजेच काय बघा, दॅट इज x in terms of y. Okay, in terms of y. Okay, we have to find inverse of y is equals to f of x, that is x in terms of y. बरोबर आहे, x is equals to f inverse of y आपल्याला कन्वर्ट करावं लागेल याला, म्हणजेच काय करायचं, मला x ला इन टर्म्स ऑफ y फाइंड करायचं. बरोबर, मग बघा मी याला स्क्वेअरिंग केली तर काय भेटेल मला, y स्क्वेअर इज इक्वल टू 2 मायनस रूट एक्स. ओके, मग बघा रूट एक्स इज इक्वल टू काय भेटेल मला, आता रूट एक्स इज इक्वल टू, बघा हा रूट एक्स ला मी या साईडला घेऊन येईल. ओके, तर काय भेटेल, रूट एक्स इज इक्वल टू हा 2 ऍज इट इज, आणि हा y स्क्वेअर इकडे काय होईल, मायनस y स्क्वेअर. मग परत स्क्वेअरिंग करूयात, काय भेटेल, x इज इक्वल टू 2 मायनस y स्क्वेअर चा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, लक्षात येते का, बघा कशा प्रकारे आपल्याला कन्वर्ट करायचं. बघा पहिल्यांदा मला काय दिलेले, y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 मायनस रूट एक्स. बरोबर आहे, मग त्याला मी काय केलं, स्क्वेअरिंग केलं, तर काय भेटलं मला, y स्क्वेअर इज इक्वल टू 2 मायनस रूट एक्स. पण मला काय फाइंड करायचं आहे, x फाइंड करायचं आहे इन टर्म्स ऑफ y. पण हा रूट आहे, रूट माझा अडचण ठरतोय. बरोबर आहे, मग मी काय केलं, हा 2 एका साईडला घेतला, म्हणजे जर रूट एक्स एका साईडला असेल तर स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होईल, तो एक एक्स राहील. बरोबर आहे, मला एक्स कशाच्या फॉर्म मध्ये भेटेल, y च्या, म्हणजे हा काय भेटलाय मला, x इन टर्म्स ऑफ y भेटला. ठीक आहे, आता बघा याचा काय करायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, मध्ये फोर dx अपॉन dy. ओके, आता x ला विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करतोय आपण, तर काय भेटेल, dy बाय dy ऑफ 2 मायनस y स्क्वेअर चा स्क्वेअर विच इज इक्वल टू, बघा आता हा काय आहे, परत y चा फंक्शन आहे आणि रेस्ट टू 2 आहे, म्हणजे हा 2 पुढे येईल, कंपोजिट. बघा इथे कंपोजिटचा वापर करतोय, 2 पुढे आला, 2 मायनस y स्क्वेअर ऍज इट इज, एकने पॉवर कमी होईल. बरोबर, म्हणजे 2 मायनस y स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर मल्टिप्लिकेशन मध्ये येईल 2y. ओके, मग हा 2 इंटू 2 होईल 4, 2 मायनस y स्क्वेअर इंटू y. ओके, मग y ची व्हॅल्यू बघा इथे काय आहे, वरती सर्वात y इज इक्वल टू काय आहे, अंडर रूट ऑफ 2 मायनस अंडर रूट ऑफ मायनस रूट एक्स. ओके, मग बघा विच इज इक्वल टू 4, 2 मायनस y स्क्वेअरच्या जागी बघा y ची व्हॅल्यू काय आहे, अंडर रूट ऑफ, ठीक आहे, y ची व्हॅल्यू बघा दिलेला गिवन क्वेश्चन तुमचा, अंडर रूट मध्ये 2 मायनस रूट एक्स. ठीक आहे ना, 2 मायनस रूट एक्स आणि याचा स्क्वेअर. ओके, हा y स्क्वेअर आहे ना, इंटू अंडर रूट 2 मायनस रूट एक्स. ओके, नेक्स्ट बघा आता काय होईल, हा 4 ऍज इट इज इंटू, आता इथे स्क्वेअर आहे, मग काय होईल, 2 मायनस स्क्वेअर चालला जात, काय होईल, 2 मायनस रूट एक्स. ओके, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, ब्रॅकेट मध्ये बघा इथे 2 मायनस रूट एक्स. ठीक आहे, याच्या बाहेर ब्रॅकेटच्या. नेक्स्ट स्टेप मध्ये बघा आता काय होईल, विच इज इक्वल्स टू हा 4 ऍज इट इज,
हा 2 हा -2 होईल बरोबर, मध्ये मायनस जर गेला तर -2 आणि +2 कॅन्सल होईल आणि हा मायनस इथे गेला तर काय होईल प्लस होईल, म्हणजे मला काय भेटेल +√x. लक्षात येते का? हा 2 आहे हा -2 होईल बरोबर, मायनस मध्ये गेला +2 -2 कॅन्सल होईल आणि हा मायनस मायनस प्लस म्हणजे √x इंटू √2 -√x. म्हणजेच मला काय भेटलं 4√x इंटू √2 -√x. काय भेटला मला हा dx अपॉन dy. ओके, हा भेटला मला dx अपॉन dy. बट वी हॅव बघा, पण आपल्याकडे काय आहे dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन dx अपॉन dy. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मग कंडिशन्स जे काही व्हॅल्यू आलेली आहे ती सबस्टिट्यूट करा. ओके, मग 1 अपॉन 4√x इंटू √2 -√x. ठीक आहे, हा झाला तुमचा dy बाय dx. ठीक आहे, लक्षात आलं का? बघा की कशा प्रकारे आपण वापर करणारे जे दिलेले कंडिशन्स आहेत. ठीक आहे ना, मग त्याच्यानुसार आपल्याला वापर करायचा आहे. ठीक आहे, बघा आपण इथे कशाचा वापर केला इनव्हर्स ऑफ ए. ठीक आहे ना, म्हणजे इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अगोदर फाइंड करतो आणि नंतर त्याच्यानुसार आपण जो y इक्वल्स टू f ऑफ x फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये लक्षात घ्या. ठीक आहे, तर आपल्याला इथे करायचं काय आहे नेमकं, जो काही दिलेला ठीक आहे ना क्वेश्चन आहे y इक्वल्स टू फंक्शन असेल f ऑफ x. ठीक आहे, बघा असं फंक्शन तुम्हाला काहीतरी दिलेलं असेल, याला काय करायचं आपल्याला अगोदर इनव्हर्स याचा फाइंड करायचा. ओके, याचा इनव्हर्स फाइंड करायचा म्हणजेच काय करावं लागेल x इज इक्वल्स टू मला f इनव्हर्स ऑफ y लिहावं लागेल बरोबर आहे. ठीक आहे ना, वी हॅव टू फर्स्ट कन्वर्ट किंवा वी हॅव टू फाइंड y इज इक्वल्स टू f ऑफ इनव्हर्स ऑफ y इज इक्वल्स टू f ऑफ x. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला y इज इक्वल्स टू f ऑफ x चा इनव्हर्स फाइंड करावा लागेल. कशासाठी, त्याचा मला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना, मग त्याचा डेरिव्हेटिव्हचा वापर करून मी y इक्वल्स टू f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहे. मग बघा x इक्वल्स टू f इनव्हर्स ऑफ y फाइंड करणार, मग त्या x ला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू y, मग मला dx अपॉन dy भेटेल आणि dy बाय dx इक्वल्स टू 1 अपॉन dx अपॉन dy हा फॉर्म्युला वापरून आपण आन्सर फाइंड करणार. ठीक आहे, मग बघा गिवन लिहिणार अगोदर डायरेक्टली y इक्वल्स टू. ठीक आहे, गिवन y इक्वल्स टू दिलेला काय आहे बघा, थर्ड क्वेश्चन करतोय आता आपण. क्यूब रूट ऑफ x -2. ठीक आहे, मग आता वी हॅव टू कन्वर्ट, पहिल्यांदा ही लाईन सेम राहील किंवा वी हॅव टू फाइंड. ठीक आहे, वी हॅव टू फाइंड इनवर्स ऑफ. ठीक आहे ना, वी हॅव टू फाइंड द इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू f ऑफ x. ओके, आपल्याला काय करायचं इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू f ऑफ x फाइंड करावं लागेल. दॅट इज काय म्हणजेच काय x इन टर्म्स ऑफ y. ओके, दॅट इज x इन टर्म्स ऑफ y फाइंड करावं लागेल. ओके, बघा वी हॅव टू फाइंड द इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू f ऑफ x, दॅट इज x इन टर्म्स ऑफ y. हे बघा x इक्वल्स टू f इनवर्स ऑफ y म्हणजेच काय x ला इन टर्म्स ऑफ y लिहायचं आहे. ओके, मग आता याच्यावरून बघा कसा फाइंड करावा. आता इथे बघा y इज इक्वल्स टू काय क्यूब रूट आहे, मग आपण काय करूयात त्याचा क्यूब करा. काय भेटेल मला y क्यूब इज इक्वल्स टू क्यूब रूट चालले जाईल काय भेटेल x -2. ओके, लक्षात येते का? बघा मग x इक्वल्स टू बघा काय भेटेल, हा -2 इकडे जाईल म्हणजेच काय होईल y क्यूब मायनसचा काय होईल इथे प्लस, म्हणजेच काय झाला y क्यूब प्लस 2. therefore dx अपॉन dy याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू y. ठीक आहे, dy बाय dy ऑफ y क्यूब प्लस 2. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह आता लिहा. तर y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 3y². ठीक आहे ना, x रेस टू n नुसार आता इथे x आहे का नाही, d बाय dx ऑफ x क्यूब काय असतं 3x². तर इथे काय आहे फक्त y मध्ये आहे, तर y क्यूब चा विथ रिस्पेक्ट टू y आपण डिफरन्शिएशन घेतोय. ओके, म्हणजे 3y² प्लस 0 म्हणजे 3y² राहील. ओके, आणि y म्हणजे काय आहे तिथे सबस्टिट्यूट करूया लगेच. ओके, बघा 3 इंटू आता y च्या जागी बघा काय ठेवेल मी क्यूब रूट, दिलेला क्वेश्चन मध्ये y ची व्हॅल्यू दिलेली आहे मला क्यूब रूट ऑफ x -2. ठीक आहे, हा क्यूब रूट जास्तीच मोठा झालेला आहे, छोटं करून घेऊया. ओके, बघा क्यूब रूट ऑफ x -2 आणि त्याचा इथे बघा काय दिलं y चा स्क्वेअर आहे, तुम्ही याचा स्क्वेअर करेल विच इज इक्वल्स टू 3x -2. आता बघा क्यूब रूट म्हणजे काय असतं 1/3 आणि हा 2 म्हणजे काय भेटेल मला 2/3. ओके, x इज इक्वल टू 3 इंटू x -2 रेस टू 3/2.
काय भेटला dx अपॉन dy. मग आता आपल्याला काय फाइंड करायचं dy बाय dx फाइंड करायचं बट वी हॅव बघा वी हॅव मग आपण काय लिहिणार वी हॅव dy बाय dx इज इक्वल्स टू हे आपल्याकडे फॉर्म्युला डायरेक्टली आहे 1 अपॉन dx अपॉन dy ओके विच इज इक्वल्स टू 1 अपॉन tx minus 2 raised to 2 by 3 हा झाला तुमचा dy बाय dx. ठीक आहे फायनल आन्सर. बघा आपण इथे जो काही क्वेश्चनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करत आहोत ओके इथे ज्या क्वेश्चनचे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केले आहे ठीक आहे तर लक्षात घ्या की हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे आपण डायरेक्टली फाइंड करू शकलो असतो बरोबर डायरेक्टली y ला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करू शकतो परंतु क्वेश्चन मध्ये आपल्याला इन्व्हर्स फंक्शनचा यूज करायचा आहे म्हणून आपण अगोदर आता काही जण असं म्हणतील डायरेक्टली मी डिफरन्शिएट करले विथ रिस्पेक्ट टू x तर इथे या क्वेश्चन साठी बघा जर तुम्ही डायरेक्टली या y ला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x ने आन्सर तर येईल परंतु आन्सर चुकलेला असेल तुम्हाला 0 मार्क भेटतील ओके कशासाठी कारण क्वेश्चन मध्ये काय दिले की इन्व्हर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा वापर करून ओके युजिंग द इन्व्हर्स ऑफ द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन काय करायचं आपल्याला y इक्वल्स टू f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा ठीक आहे याला तुम्ही डायरेक्टली डिफरन्शिएट करू शकता हे आपल्याला माहिती ठीक आहे डायरेक्टली डिफरन्शिएट करून पण आन्सर फाइंड करू शकतो परंतु इथे दिलेल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला इन्व्हर्स फंक्शनचा वापर करायचा आहे इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आधी फाइंड करायचा आणि नंतर त्याच्यावरून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथे तुम्हाला इन्व्हर्स फंक्शन फाइंड करणं इम्पॉर्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणं महत्त्वाचं आहे आणि नंतरच तुम्हाला dy बाय dx चा फॉर्म्युला वापरून हे क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागेल ठीक आहे डायरेक्टली डिफरन्शिएट करायचं नाही बघा डायरेक्टली डिफरन्शिएट केलं तर 0 मार्क्स भेटणार आहे ठीक आहे मग क्वेश्चन जर तसा क्वेश्चन मध्ये जर दिलेला नसेल असं काही समजा क्वेश्चन फक्त असाच आहे ऍज इट इज क्वेश्चन मध्ये काहीही एक्सप्लेन केलेलं नाही ओके जर असं असेल की क्वेश्चन मध्ये फक्त सांगितलं की डिफरन्शिएट मग तुम्ही डायरेक्टली विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करू शकता ओके ठीक आहे चला बघा आता काय करूया जस्ट मोमेंट आता बघा ओके तर हा जो काही y इज इक्वल्स टू काय आहे क्यूब रूट ओके हा झालेला क्वेश्चन नंबर 4 आपण बघतो ठीक आहे क्वेश्चन थर्ड केला क्वेश्चन फर्स्ट लिहून घेऊयात y इज इक्वल्स टू लॉग ऑफ ठीक आहे 2x मायनस 1 ठीक आता आपल्याला कशी गडबड असते लॉग ऑफ दिसते की डायरेक्टली लॉगचा डेरिव्हेटिव्ह सर मला माहिती 1 अपॉन f ऑफ x इनटू f डॅश ऑफ x ओके तर हे असं डायरेक्टली करू नका आता अगोदर काय करायचं क्वेश्चन फर्स्ट आहे आपला मग आता काय करायचं मला वी हॅव टू find the inverse of y equals to f of x okay we have to find inverse okay we have to find inverse of y is equals to f of x that is we have to find inverse of y is equals to f of x म्हणजेच काय x in terms of y okay that is x in terms of y मला इनवर्स फाइंड करायचा y इज इक्वल टू f ऑफ x चा याचा अर्थ x इन टर्म्स ऑफ y फाइंड करायचा लक्षात घ्या बघा वी हॅव टू फाइंड इनवर्स ऑफ y इज इक्वल टू f ऑफ x दॅट इज x इन टर्म्स ऑफ y मला y इज इक्वल टू f ऑफ x चा इनवर्स फाइंड करायचा म्हणजे मला काय फाइंड करायचे हे लक्षात घ्या मला हे जर असं फंक्शन असेल याचा इनवर्स फाइंड करायचा म्हणजे मला काय फाइंड करायचं x इन टर्म्स ऑफ y फाइंड करायचा ओके मग काय करावं लागेल बघा वाटलं तर याला इक्वेशन 1 वगैरे नाव द्यायचं ठीक आहे आणि मग बघा आता इथे y च्या जागी बघायची काय आहे लॉग ऑफ आता याला बघा कसं कन्वर्ट करणार आहे आपण जर असं असेल ठीक आहे बघा जर असं असेल लॉग ऑफ x टू द बेस m इज इक्वल्स टू y किंवा असं असेल ठीक आहे जे काही आपण वापरणार आहोत ठीक आहे लॉग ऑफ y टू द बेस m इज इक्वल्स टू x m रेज टू x इज इक्वल्स टू y ठीक आहे ना हा असतो एक्सपोनेन्शियल फॉर्म हा असतो लॉगॅरिथमिक फॉर्म ठीक आहे ना लॉग ऑफ y टू द बेस m इज इक्वल्स टू x म्हणजेच m रेज टू x इज इक्वल्स टू y लॉगॅरिथमिक शिकलेला असेल त्याच्यामध्ये बघा तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारे लिहू शकतो म्हणजे इथे कसं लिहिणार मग त्याला मग याला कन्वर्ट करायचं आपल्याला लॉगॅरिथमिकला एक्सपोनेन्शियल मध्ये ओके बघा मग कसं कन्वर्ट करणार आहे काय करावं लागेल बघा इथे लॉग आहे ते तुम्हाला बेस दिलाय का नाही म्हणजेच काय असणार इथे बेस ई असेल म्हणजे इथे काय होईल बघा कंपॅरिझन m रेस टू x राईट हँड साइडला काय y आहे म्हणजेच काय असेल e रेस टू y इज इक्वल्स टू बघा
एम रेस टू एक्स, एक्सच्या जागी म्हणजे राईट हँड साइडला वाय आहे, ई रेस टू वाय इज इक्वल्स टू इथे वाय म्हणजे काय इथे 2x मायनस 1 विच इज इक्वल्स टू 2x मायनस 1. लक्षात येते का? बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये त्याला आपल्याला कन्व्हर्ट करायचं. ठीक आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं इम्पॉर्टंट आहे. बघा आता ई रेस टू वाय भेटला मला इज इक्वल्स टू 2x मायनस 1. तर मग त्याला काय करूयात, ई रेस टू वाय प्लस 1, हा मायनस 1 इकडे गेला तर काय होईल प्लस 1 म्हणजे 2x इज इक्वल्स टू. ठीक आहे, तर x इज इक्वल्स टू काय भेटेल मला 1/2 होईल ना, तो ई रेस टू वाय प्लस 1/2. ठीक आहे, हा 2 इकडे काय डिवायडेशन मध्ये. आता मला x भेटलेला आहे बरोबर आहे. आता मी काय करेल याचा, ठीक आहे ना, x इन टर्म्स ऑफ y भेटला मध्ये 4 dx अपॉन dy इज इक्वल्स टू d अपॉन dy e रेस टू y प्लस 1/2 विच इज इक्वल्स टू. आता 1/2 काय आहे, कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. ठीक आहे, तर ई रेस टू वाय चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय. ठीक आहे, आणि 0 1 प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजेच मला काय भेटला ई रेस टू वाय अपॉन 2. ओके, विच इज इक्वल्स ई रेस टू. ठीक आहे ना, हा 2 ला 2 वाय ची व्हॅल्यू ठेवा. वाय म्हणजे काय, लॉग ऑफ 2x मायनस 1. ओके, ई रेस टू लॉग ऑफ 2x मायनस 1. ओके, विच इज इक्वल्स टू. बघा आता इथे परत काय आहे, लॉग ऑफ टू द बेस ई, आणि आपल्याला माहिती ई आणि लॉग जर सारखे जर अशा असतील अशा फॉर्म मध्ये तर काय भेटतं मला ई रेस टू लॉग ऑफ एक्स असं असेल तर काय असतं एक्स म्हणजे हा ई आणि लॉग कॅन्सल होतो आणि एक्स भेटतो. म्हणजे इथे ई आणि लॉग कॅन्सल होईल तर न्यूमरेटर मध्ये काय राहील 2x मायनस 1 आणि डिवायडेशन मध्ये 2. ओके, 2x मायनस 1 अपॉन 2 हा झाला dx अपॉन dy. ओके, बघा dx अपॉन dy भेटलेला आहे. आता याच्यावरून आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं, सिंपल आहे. ओके, नेक्स्ट बघा, therefore dy by dx is equals to 1 upon dx upon dy. ठीक आहे, जस्ट मोमेंट. ओके, काय करायचं आता इथे डायरेक्टली फॉर्म्युला लिहू शकतो. ओके, वी हॅव जस्ट लिहायचं की आपल्याकडे काय आहे dx सॉरी 1 अपॉन dy बाय dx ना, सॉरी बघा काय फॉर्म्युला आहे dy बाय dx चा 1 अपॉन dx अपॉन dy. ठीक आहे ना, किंवा उलटही लिहू शकतो आपण याला की dx अपॉन dy इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. परंतु आता इथे आपल्याकडे याचा वापर करायचा, ही व्हॅल्यू आहे आणि याची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून आपण असा लिहिलेला. ठीक आहे, मग बघा तिथे आपण 2x मायनस 1 आणि डिवायडेशन मध्ये जो 2 आहे त्याला वरती लिहूयात मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजेच मला आन्सर काय भेटेल बघा 2 अपॉन. ठीक आहे ना, ओके, आन्सर काय असेल 2 अपॉन 2x मायनस 1 कशाची व्हॅल्यू आहे dy बाय dx. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे आहेत. ओके, तर हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 4 कम्प्लीट. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर फर्स्ट करतोय आपण एक्झरसाइज 1.2 मध्ये, त्याच्यातला 4th क्वेश्चन आपण कम्प्लीट केलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता 5th क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन y इक्वल्स टू x प्लस 3. ठीक आहे, तुम्ही आता घरी सॉल्व्ह करणार आहात. सेम आहे, आता हे जास्ती काही अवघड नाहीये, होमवर्क साठी आहे. ठीक आहे, जसं आपण सॉल्व्ह करतोय सेम. ठीक आहे, 6th क्वेश्चन आहे बघा, आपण तुम्हाला ठीक आहे होमवर्क म्हणून करता येईल. ठीक आहे, बघा काय करायचं ते एक सांगून देतो इथे. y इक्वल्स टू ई रेस टू एक्स मायनस 3 आहे बरोबर. आता आपल्याला काय करायचं असतं मेन इथे, x ला काय करायचं इन टर्म्स ऑफ y लिहायचे बरोबर आहे. x ला इन टर्म्स ऑफ y लिहायचे म्हणजे पहिली गोष्ट इथे काय करणार मी y प्लस 3 इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स. बरोबर आहे, y प्लस 3 इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स. मग आता मला सांगा, आता इथे जर मला लॉग मध्ये, आता हा काय आहे एक्सपोनेन्शियल मध्ये आहे, मला याला काय करावं लागेल लॉगॅरिथमिक मध्ये कन्वर्ट करावं लागेल फंक्शनला. बरोबर आहे, आत्ताच आपण बघितलं कसं लिहिलं होतं आपण, लॉग ऑफ y टू द बेस m इज इक्वल्स टू x असं असेल तर m रेस टू x ला काय लिहू शकतो आपण y लिहू शकतो बरोबर आहे. मग m रेस टू x ला y लिहू शकतो म्हणजे असं असेल तर. ठीक आहे ना, म्हणजे हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, हा काय आहे लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. मग जर माझ्याकडे असा फॉर्म असेल तर मी याला असंही लिहू शकतो लॉगॅरिथमिक मध्ये. मग कसं होतं बघा, m रेस टू x म्हणजे इथे काय आहे e रेस टू x आहे बरोबर आहे. म्हणजे काय होणार आहे इथे जो y आहे तो लॉग ऑफ, म्हणजे लॉग ऑफ y ला काय टाकणार इथे y प्लस 3 इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स आहे बरोबर आहे. मग हा ई म्हणजे काय इथे एम आहे म्हणजे हा इथे जाईल बरोबर. म्हणजे एम म्हणजे जिथे काय असणार आहे तुमचा. ठीक आहे ना,
ओके, छोटं झालेलं आहे का? ओके, एम म्हणजेच काय आहे बघा इथे. एम म्हणजे बघा इथे एम म्हणजे काय आहे, बेस आहे ना. इथे एम आपल्याकडे काय ई आहे बरोबर. एम रेस टू एक्स, इथे बघा ई रेस टू एक्स आहे म्हणजे इथे माझा काय असेल ई असेल, विच इज इक्वल्स टू बघा एक्स रेस टू पॉवर एक्स आहे ना. इथे रेस टू इक्वल टू एक्स आलेलं. मग एक्स म्हणजेच काय आहे माझा इथे एक्स. ओके ओके, ऍज इट इज बघा याच्याशी कम्पेअर करतोय आपण, याला याच्याशी कम्पेअर केलं. एम रेस टू एक्स म्हणजे एक्सच्या जागी एक्स आणि ई च्या जागी एम आहे आणि y च्या जागी काय आहे y+3 आहे म्हणजे log ऑफ y+3 टू द बेस m म्हणजेच e टू द बेस e इज इक्वल्स टू x. ठीक आहे, मग मला x काय भेटला log ऑफ y+3, ठीक आहे ना, टू द बेस e. हा मला x भेटलेला आहे log ऑफ y+3 टू द बेस e. ठीक आहे ना, x इज इक्वल्स टू log ऑफ y+3 टू द बेस e. x ची व्हॅल्यू भेटली. आता याला देअरफॉर डिफरन्शिएट करूया dx अपॉन dy विथ रिस्पेक्ट टू y. काय भेटेल डी बाय डी वाय ऑफ. ठीक आहे, होमवर्क आता तुम्हाला मी सांगून दिलेले. ठीक आहे, जस्ट बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन एखादी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, बघा काय आहे लॉग ऑफ y+3. ठीक आहे, आता ई असल्यामुळे नाही दिला तरी चालेल. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/y+3. ठीक आहे, इंटू y+3 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, वायचा काही गरज नाही. ठीक आहे ना, विथ रिस्पेक्ट टू वाय घेतो म्हणजे मला डेरिव्हेटिव्ह भेटला 1/y+3. ठीक आहे, मग बघा वी हॅव, ठीक आहे, तर dx अपॉन dy भेटलेला आहे. dy बाय dx आपल्याकडे काय आहे dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन dx अपॉन dy विच इज इक्वल्स टू 1 अपॉन y+3. ओके, विच इज इक्वल्स टू हा y+3 वरती जाईल, काय भेटेल y+3. ओके, डिवायडेशन मध्ये 1 म्हणजे लिहायची गरज नाही, म्हणजेच मला dy बाय dx काय भेटणार आहे y+3. ठीक आहे, बघा सिंपल होतं, y+3 भेटलेला आहे. ठीक आहे, dy बाय dx डायरेक्टली जर डिफरन्शिएट केलं असतं तर थोडंसं ई रेस टू एक्सच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे ना, जस्ट मोमेंट आता इथे ई रेस टू एक्सच्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केलेलं नाही त्याला. ठीक आहे ना, फक्त y+3 लिहिलेलं आहे ना, म्हणजेच काय होईल बघा इथे y+3 म्हणजे y च्या जागी x लिहायचा राहिला ना. x इज इक्वल्स टू काय आलेलं आपल्याकडे लॉग ऑफ y+3. ठीक आहे, तर इथे फक्त काय करायचं तुम्हाला लॉग ऑफ लॉग ऑफ y इज इक्वल्स टू जे फंक्शन आहे e रेस टू x -3. ठीक आहे ना, y च्या जागी काय लिहायचं तुम्हाला फक्त e रेस टू x -3. ठीक आहे, आपण ते y च्या जागी सबस्टिट्यूशन करायचं बाकी. ठीक आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, y च्या जागी सबस्टिट्यूशन काय असेल e रेस टू x -3 का +3 बघून घ्या. ठीक आहे, तर काय आहे e रेस टू x -3 आहे, y च्या जागी सबस्टिट्यूशन आणि +3 इज इक्वल्स टू काय भेटेल मला e रेस टू x. बघा तर dy बाय dx काय भेटला माझा e रेस टू x. ठीक आहे ना, इथे सबस्टिट्यूशन करायला पाहिजे होतं बघा, त्यावेळेस आपण dx अपॉन dy फाइंड केला 1 अपॉन y+3, तर इथे e रेस टू x -3 +3 म्हणजे मला आन्सर काय आलं 1 अपॉन e रेस टू x dx अपॉन dy. ठीक आहे, 1 अपॉन e रेस टू x. मग इथे 1 अपॉन e रेस टू x ठेवल्यानंतर काय भेटेल मला डायरेक्टली बघा dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन dx अपॉन dy म्हणजे काय 1 अपॉन e रेस टू x विच इज इक्वल्स टू e रेस टू x. ठीक आहे, तर dy बाय dx आहे माझ्याकडे e रेस टू x. ठीक आहे, हा झाला. आता बघा हे आन्सर आपलं बरोबर आहे किंवा नाही कसं चेक करणार तुम्ही, डायरेक्टली y ला डिफरन्शिएट करा ना विथ रिस्पेक्ट टू x. काय भेटेल मला dy बाय dx इज इक्वल्स टू e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो e रेस टू x 3 चा 0. आलं का आन्सर e रेस टू x. ठीक आहे, तर इनव्हर्स फंक्शन फाइंड करून आपण जो डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय त्याचा आन्सर रिचेक ही करू शकतो. ठीक आहे, बघा क्वेश्चन 6 झालेला आता इथे. ठीक आहे, 7th क्वेश्चन. आता हा तुम्ही क्वेश्चन घरी करणार आहे. ठीक आहे, होमवर्क साठी. आणि इथे तुमची आय थिंक ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, 7th क्वेश्चन करा होमवर्क साठी आणि मग आपण नेक्स्ट क्वेश्चन पासून नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे कोणी मित्र असतील त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आपण इयत्ता 12वी करिता 2021-22 या वर्षाकरिता नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे. फर्स्ट चॅप्टर जो आहे तुमचा फर्स्ट पार्टचा म्हणजे मॅथ्स फर्स्ट पार्ट जो आहे त्यातील फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक आपण कंप्लीट केलेला. आता मॅथ्स 2 मध्ये आपण फर्स्ट चॅप्टर घेतो डिफरन्शिएशन. ठीक आहे, तर हे जे आपण डेली लेक्चर्स अपलोड करत असतो युट्यूब वरती किंवा आपल्या तुम्ही जे आमचं ऍप आहे परिवर्तन लर्निंग ऍप म्हणून तिथेही व्हिडिओज बघू शकता. तर जे कोणी तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.
जेणेकरून सर्वांना याचा लाभ घेता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.